श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणारच आहेत. पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. आपल्या जीवनामध्ये असणारं सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं ध्यान करायचं आणि व्रताचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून ती आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायची. आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस, म्हणून आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं. जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे तुळशीपत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्यानंतर त्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशी मातेसमोर सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. तसेच तुळशी मातेला आपल्याला आवर्जून तिळ हे अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमो नारायणा नमः, ओम नमो नारायण नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. तसेच विष्णू चालीसाचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण हे करायचं आहे. शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करून भजन कीर्तन करायचे आहे. दिवसभर आपण फळाहार करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. पारण करण्यापूर्वी आपल्याला ब्राह्मणाला अन्न देऊन दान करायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला जया एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता.
आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी आपल्याला ज्या झाडाचं फूल घेऊन यायचं ते म्हणजे पिवळ्या झेंडूचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे। झेंडूचं फूल सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। भगवान विष्णूला अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते। झेंडूचे फूल समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते। भगवान विष्णूंना ते अर्पण केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते। झेंडूचे फूल भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणून ते अर्पण केल्याने त्यांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। झेंडूचं फूल शुभ आणि शुभ कार्यात देखील वापरण्यात येतं। भगवान विष्णूंना अर्पण केल्याने कामात आपल्याला यश मिळतं। असे म्हटले जाते की भगवान विष्णूंना झेंडूचं फूल अर्पण केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात। म्हणून आपल्याला काय करायचं, सकाळी विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला झेंडूचं फूल घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे झेंडूचं फूल जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं। तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा आवर्जून हा छोटासा उपाय जो आहे तो करायला लावायचा। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। तसेच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंना कमळाचे फूल सुद्धा अर्पण करू शकतात। कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। कमळाच्या फुलाला माता लक्ष्मीचं आसन सुद्धा म्हटलं जातं। कमळाच्या फुलामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते। कमळाचे फूल हे शुद्धता, सौंदर्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते। भगवान विष्णूंना कमळाचे फूल अर्पण केल्याने व्यक्तीच्या मनात पवित्रता आणि सकारात्मकता येते। कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून भगवान विष्णूंना कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये धन आणि समृद्धी टिकून राहते। तसेच भगवान विष्णूंना कमळाचे फूल अर्पण केल्याने व्यक्तीचे सौभाग्य सुद्धा वाढते। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कमळाचं फूल जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं। चरणावर अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय साधे आणि सोपे हे दोन्हीही उपाय आहेत, पण हे उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।